कलाकार म्हणून मी भरपूर बघितलंय काय याची काय आलं त्यांनी मला जसं तो म्हणाला की 10 वर्षात त्यांनी 5 चित्रपट केले. त्यांनी मला धर्मवीर 2 साठी विचारलं होतं, बीरावसाठी विचारलं होतं. पण माझी एक मालिका चालू होती आंबेडकरांची, ज्याच्यामध्ये मी आंबेडकरांच्या वडिलांचं काम केलं होतं. त्यामुळे मला नाही जमलं त्यावेळी. आणि माझ्याकडे बघितल्यानंतर मला एक तर पोलिसाची भूमिका मिळते किंवा गुंडाची भूमिका मिळते. तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि एक वेगळी भूमिका त्यांनी मला देऊ केली. त्याबद्दल त्याचा मी मनापासून आभारी आहे. थँक्यू. नमस्कार. याला घ्यायचं कारण सांगतो. आपण कुठल्या तरी गावात नाही येतो, सगळेजण ग्रामीण भागात आले. बरं, मी जळगावचा घेतला, मी नागपूरचा घेतला, मी संभाजीनगरचं कुणीतरी घेतलं, सगळं ठीक आहे. गावातल्या म्हाताऱ्या काय म्हणतात, हे बाई तरड्याचं कार्ट एकटंच गेलं, गावातल्या कोणाला नेलं पाहिजे ना. म्हणून माझ्या मुळशी तालुक्यातलं माझं जे जातेडे नावाचं गाव आहे, आमच्या समोरचं घर याच आहे. म्हणून माझी आई म्हटली, अरे त्या कुडल्याच्या पोरला घे ना, त्याची आई माझी मैत्रिणी. अगं म्हटलं, पण तो ऍक्टिंग करतो का? म्हणजे माझ्या आईकडे वशिला लावून ठेवा. तर माझी आई म्हटली, ती माझी मैत्रीण आहे लहानपणापासूनची, तू तिच्या पोराला घे. अगं पण म्हटलं, पोरग करतं का? नाटक सिनेमात लागतं. तर आई काय म्हटली असेल, माझी येते झाली, अरे तू नाही का केलंस? अगं म्हटलं, मी 20 वर्ष नाटक केलं आई, मग काय आपण करेन. असं करून माझ्या आईने दादागिरी केली. ह्याचा भाऊ पत्रकार आहे पुण्यातला मोठा, संतोष कुडले, सकाळचा. तर मग मी म्हटलं, गंमत म्हणून करू. म्हणून म्हटलं, तुझी इच्छा आहे का? हाईट बीट चांगली आहे. तो म्हटलं, हा माझ्या इच्छा आहे. म्हटलंय बघ, एक क्षेत्रात यायचं असेल तर हातातलं सगळं बंद करायचं. उगीच पार्ट टाइम इथं यायचं, टाइमपास शनिवार रविवार अभिनय, आणि मग म्हटलं तू कुणाच्या तरी पोटावर पाय दिसेल. असल हिम्मत तर नोकरी आत्ताच्या आत्ता सोड आणि ये, मग मी तुला काम देईन. त्यांनी दुसऱ्या दिवशी नोकरी सोडली. कुठे जॉबला? मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये होतो. 1 लाख रुपये पगार होता. सरांनी आणि खूप पगार होता त्याला. सरांनी सांगितलं, म्हणजे हा काही छोटा काळ वशिला तुम्ही म्हटलं, पण तसं नाही. सरांनी बारीक लक्ष ठेवलं. 10 वर्ष बघितलं मला, मी काय करतोय. मला नाटक, एकांकिका सगळं करायला लावलं आणि मी ते केलं. ते करत राहिलो. सिरियलमध्ये 2 ठिकाणी संधी आली होती, सरांनी मिळवून दिली. ऑडिशन फेल झाल्या. 3ऱ्या वर्षी मला चान्स मिळाला, ऑडिशन पास झालो. त्याच्यानंतर पुढे सरांनी सगळं बघितलं आणि त्यांनी मला नाही पण संधी दिली. त्यांनी ती नोकरी सोडल्यानंतर ना लगेच काम नाही मागितलं. त्यांनी खरंच एकांकिका केल्या, मग थिएटर केलं. 3-4 वर्ष त्याची नाटकं पाहिली. आणि मग माझी मैत्रीण आहे श्वेता शिंदे बहुधा, मी श्वेता शिंदेला म्हटलं, तुझी नवीन सिरियल होतीये ना ग, एक पोरग पाठवतो, जरा काम देता आलं तर बघ ना. तर पहिल्याच ऑडिशन मध्ये ती म्हटली, अरे काय पोरग पाठवलंय, काय उत्तम आहे. म्हटलं चला, म्हणजे ओळखीचं आहे म्हणून नाही पाठवलं, त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. हो, त्याचे 2-3 सिरियल खूप जोरात आहेत. आणि आता चालू आहे माझ्यामध्ये. शुभ श्रावणी चालू आहे. नमस्कार, मी अभय नेरकर. तुम्हाला म्हणजे नाशिकच्या सर्वांना माहितीच आहे, मी व्यावसायिक. प्रवीण विठ्ठल तरडे नावातच खूप काही आहे. मी खरोखर सांगतो, माझी 10-11 वर्षाची जुनी ओळख. दुसरं नातं सांगतो की मी यांचा पुतण्या आहे, कैलास मानेचा यांचे काका आहेत. त्यानिमित्ताने आमची ओळख झाली. आणि देऊळबंद 1 पासून ते बघत होते. काय असेल ते असेल माहीत नाही. मला नाशिकला आल्यावर फोन आला. म्हटले, अहो नेरकर कुठे? म्हटलं, सर ऑफिस. म्हटलं, आलो, तुमच्याकडे शूटिंग आहे. त्यांच्या मॅनेजरचा फोन आला की, अरे सर तुम्हाला पण काही करायचं आहे. मला वाटलं कदाचित गंमत करताय. आणि माणूस एकदम जेंटलमॅन आणि खूप डाऊन टू अर्थ आणि मातीला धरून चालणारा व्यक्ती आहे. पण कदाचित गंमत करताय. ते आलेत, अगदी जसं एक मुंगी आहे त्याने असं